महाराष्ट्रामध्ये जवळपास 28,000 ग्रामपंचायती आहेत आणि त्यापैकी 14,234 ग्रामपंचायतीची मुदत फेब्रुवारी 2026 मध्ये संपलेली आहे. मुदत संपलेल्या ह्या ग्रामपंचायतीवरती शासनाने प्रशासक नेमलेला आहे. पण तुम्हाला माहिती आहे का प्रशासक नेमकं काय काम करतो, प्रशासकाचे अधिकार काय असतात आणि सर्वात महत्त्वाचं प्रशासक काय करू शकत नाही? तर हीच माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नमस्कार, मी संदेश. आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे असे माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात. राज्यातील 14,234 ग्रामपंचायतीची मुदत नुकतीच संपलेली आहे. एखाद्या ग्रामपंचायतीची मुदत संपल्यानंतर त्या ठिकाणी तालुका स्तरावरील अधिकाऱ्याला प्रशासक म्हणून नेमले जाते. पण सध्या महाराष्ट्रामध्ये मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींची संख्या खूप जास्त प्रमाणामध्ये असल्यामुळे राज्य शासनाने विद्यमान सरपंचालाच प्रशासक म्हणून नेमण्याचा निर्णय घेतलेला आहे. सरपंचाला किंवा कोणत्याही गैरसरकारी व्यक्तीला प्रशासक म्हणून नेमण्याची ही पहिलीच वेळ आहे. ग्रामपंचायतीची मुदत संपताना जो व्यक्ती सरपंच पदावर होता त्यालाच पुढे प्रशासक म्हणून नेमण्यात आलेला आहे. त्याचबरोबर उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांची एक प्रशासकीय समिती देखील नेमण्यात आलेली आहे. प्रशासकाला मदत करण्यासाठी ही प्रशासकीय समिती गाव पातळीवरती नेमण्यात आलेली आहे. आता नेमकं प्रशासक म्हणजे काय ते आपण समजून घेऊ. अगदी सोप्या भाषेमध्ये सांगायचे झालं तर प्रशासक हा तात्पुरता व्यवस्थापक असतो. प्रशासक हा गावचा कारभार चालवतो, पण तो लोकनियुक्त नसतो, त्यामुळे प्रशासकाचे अधिकार हे मर्यादित असतात. आता प्रशासकाची नेमकी कामे कोणकोणती आहेत ते आपण समजून घेऊ. गावामधील मूलभूत सेवा चालू ठेवणे, त्यामध्ये पाणी, स्वच्छता, कचरा व्यवस्थापन यासारख्या आवश्यक सुविधा गावामध्ये सुरू ठेवणे हे त्यांचं प्रमुख काम आहे. कर्मचारी व कामगारांचे नियंत्रण, ग्रामपंचायतीमध्ये कार्यरत असणाऱ्या कर्मचारी कामगारांचे नियंत्रण करणे ही प्रमुख जबाबदारी आहे. शासकीय योजनांची अंमलबजावणी करणे हे देखील प्रशासकाचं प्रमुख काम आहे. राज्य शासन व केंद्र शासनाच्या योजना जसे की स्वच्छ भारत मिशन असेल, प्रधानमंत्री आवास योजना, मनरेगा सारखी योजना असेल, यासारख्या योजनांची अंमलबजावणी गावामध्ये करणे हे प्रशासकाचं प्रमुख काम आहे. त्याचबरोबर अगोदरपासून सुरू असलेली कामे पूर्ण करून घेणे हे देखील प्रशासकाचे काम आहे. आवश्यक आर्थिक व्यवहार करणे हे देखील प्रशासकाचं काम आहे. नियमित आवश्यक खर्च करणे जसं की कर्मचाऱ्यांचे पगार असेल किंवा देखभाल खर्च असेल यासारखे कामे करणे हे प्रशासकाची जबाबदारी आहे. त्याचबरोबर अगोदर मंजूर झालेल्या कामावरती खर्च केला जाऊ शकतो. ग्रामपंचायतीमधील आवश्यक नोंदी ठेवणे आणि त्या संदर्भातील अहवाल शासनाला पाठवणे ही प्रशासकाची प्रमुख जबाबदारी आहे. त्याचबरोबर नियमानुसार गावामध्ये कर वसूल करणे हे देखील प्रशासकाची जबाबदारी आहे. तर हे सर्व प्रशासकाचे प्रमुख कामे आहेत. कामाच्या स्वरूपावरून आपल्याला लक्षात आलं असेल की गावामध्ये ज्या आवश्यक सेवा सुविधा आहेत त्या सुरू राहण्यासाठी किंवा अगोदरपासून मंजूर झालेली कामे पूर्णत्वास नेण्यासाठी, त्याचबरोबर शासनाच्या ज्या काही योजना आहेत त्या गावामध्ये अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासकाने काम करणे हे आवश्यक आहे. त्याचबरोबर शासनाच्या विविध योजना गावामध्ये राबवणे ही प्रशासकाची प्रमुख जबाबदारी आहे. ह्या जबाबदाऱ्यांबरोबरच प्रशासकाकडे काही अधिकार देखील आहेत. त्या म्हणजे गावातील दैनंदिन प्रशासन चालवण्यासाठी आवश्यक निर्णय घेण्याचे अधिकार प्रशासकाकडे देण्यात आलेले आहेत. गाव पातळीवरील आवश्यक खर्च मंजूर करण्याचे अधिकार प्रशासकाकडे देण्यात आलेले आहेत. शासनाच्या विविध योजना गावामध्ये राबवण्याचे अधिकार प्रशासकाला देण्यात आलेले आहेत. तर हे काही मूलभूत अधिकार प्रशासकाला देण्यात आलेले आहेत. पण लक्षात असू द्या की प्रशासकाचे अधिकार हे मर्यादित स्वरूपात असतात. आता सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे प्रशासक काय करू शकत नाही याबाबत आपण आता माहिती पाहू. प्रशासक मोठे धोरणात्मक निर्णय घेऊ शकत नाही, त्यामध्ये नवीन मोठे प्रकल्प सुरू करू शकत नाही, गावाचा दीर्घकालीन विकास आराखडा बदलू शकत नाही, मोठा आर्थिक खर्च करू शकत नाही, मोठे टेंडर किंवा नवीन कामे मंजूर करता येत नाहीत, फक्त आवश्यक खर्च केला जाऊ शकतो. ग्रामसभेचे अधिकार वापरू शकत नाही. ग्रामसभा ही सर्वोच्च संस्था आहे, प्रशासक तिची जागा घेऊ शकत नाही. राजकीय निर्णय घेऊ शकत नाही, एखादा ठराव घेण्यावरती मर्यादा आहे. धोरणात्मक किंवा विवादास्पद निर्णय घेऊ शकत नाही. दीर्घकालीन नियुक्त्या करता येत नाहीत. कायमस्वरूपी भरती किंवा मोठे बदल केले जाऊ शकत नाहीत.
तर ह्या प्रकारची कामं प्रशासकांना करता येत नाहीत. हे कामं करण्यावरती प्रशासकाला मर्यादा घालण्यात आलेल्या आहेत. प्रशासक हा तात्पुरता व्यवस्थापक असतो. गावचा कारभार चालू ठेवणे हे त्यांचे प्रमुख कार्य आहे. तर मोठे निर्णय घेण्यावरती मर्यादा असतात. त्याचबरोबर निवडणुका झाल्यानंतर पुन्हा सर्व अधिकार लोकनियुक्त ग्रामपंचायतीकडे दिले जातात. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.